आणखी एका मोठी बातमी आहे। पालघरच्या वाढवण बंदराच्या पहिल्या टप्प्याचं काम लवकरच सुरू होणार आहे। पहिल्या टप्प्यात 4 टर्मिनल तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे। तर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाकडून ही माहिती देण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात 4 तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 5 टर्मिनल तयार केले जाणार आहेत। त्यामुळे स्थानिकांना रोजगारात पहिलं प्राधान्य देण्यात येणार असल्याचं मत यावेळी उमेश वाघ यांनी व्यक्त केलंय। 2-3 महिन्यामध्ये आपले टेंडर फायनल होऊन कामं सुरू होणार आहेत। तेव्हा जे त्या कामांना लोक लागतील, जेव्हा ते कन्स्ट्रक्शनचे असतील किंवा त्या कन्स्ट्रक्शनचे कामं करताना इतर काही अनुषंगिक गोष्टी लागतील, तेव्हा आपल्या लोकल लोकांनाच तो अनुभव पाहिजे आणि ते त्या ठिकाणी कामाला लागले पाहिजे। म्हणून प्रशिक्षण हे त्याच्या आधी झालं पाहिजे। त्याच्यामुळे आपण हे आजचा कार्यक्रम केला आहे की ज्याच्यामध्ये आपण स्किलिंगसाठी काही क्लासेस हे जानेवारीपासून सुरू करत आहोत। प्रकल्प तर नंतर सुरू होईल, पण आम्ही आधीच स्किलिंग सुरू केलं आहे, जेणेकरून आमचं जे प्रॉमिस होतं की प्रकल्पामध्ये स्थानिक लोकांनाच पहिला रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यासाठी निःशुल्क ट्रेनिंग आम्ही देऊ, याची ही पहिल्या आमच्या प्रॉमिसची पूर्तता आज होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।